याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका घेऊनच दाखवा, सत्ताधाऱ्यांनी गणित जमवलंय म्हणून निवडणुकांची घाई, राज ठाकरेंचा इशारा. दुपारी सर्वपक्षीय पत्रकार परिषद. पुढचा कार्यक्रम काय असेल, पत्रकार परिषदेत सांगू, षडयंत्र ओळखा आणि मतदार याद्यांसाठी कामाला लागा, राज ठाकरेंची माहिती. महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख खोटे मतदार, राज ठाकरेंचा गंभीर आरोप. तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का चिडतात, राज ठाकरेंचा सवाल. मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार संशयास्पद, चौकशी व्हावी, धंगेकरांची मागणी. धंगेकरांकडून मोहोळांचा दरोडेखोर असाही उल्लेख. राजू शेट्टींनी बेछूट आरोप केले. राजू शेट्टींच्या आरोपांनंतर बिळात लपलेले उंदीर बाहेर आले, मुरलीधर मोहोळ यांची टीका. 2024 मध्ये दोन्ही एलएलपी कंपनीतून बाहेर पडलो आणि 2025 मध्ये कंपनीकडून जमीन विक्री, व्यवहाराशी कोणताही संबंध नाही, मुरलीधर मोहोळ यांचं राजू शेट्टींच्या आरोपांवर उत्तर. चौकशी करून कठोर कारवाई करा. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावर सुप्रिया सुळेंचं ट्विट.